आज सकाळी शेतात गेलो, पण दुपारी पुन्हा आल्यावर घरी आला. घरी येत असताना खूप दिवसानंतर एक विषारी जीव दिसला. मला व पप्पांना ऊसाच्या शेतामध्ये रासायनिक खतांचा दुसरा टप्पा टाकायचा होता. पप्पा सकाळीच बैलगाडी घेऊन घरी आले. नंतर मी व पप्पांनी खताची गोणी गाडीत टाकून लागणारे सर्व साहित्य गाडीत ठेवून दिले. पप्पा ऊसाच्या शेतात जाण्यासाठी निघाले. मला जवळच्या शेतात जाऊन आपल्या गाईला रानात बांधून यायचे होते. जवळच्या शेतात गेल्यानंतर आपल्या गाईला गोठ्यामधून बाहेर काढून लांब दोरीच्या मदतीने बाहेर रानात बांधून दिली. गाईला रानात बांधून ऊसाच्या शेतात गेलो. तोपर्यंत पप्पा ही बैलगाडी घेऊन आले. आपल्याला जे खतांचा वापर करायचा होता त्या सर्व खतांची गोणी खाली उतरून घेतली. नंतर एक गोणपाटावर खाली करून घेतली. आधी पप्पांनी नंतर मी एकत्र करून घेतले. एकत्र केलेल्या खतांच्या गोणीत भरून शेताच्या दुसऱ्या बांधाजवळ नेऊन दिल्या. नंतर सर्व गोणी बांधावर टाकून दिल्या. मी घरी तयार केलेल्या गोणीत खत भरून खत टाकण्यासाठी तयार झालो. पप्पांनी ऊसाच्या पाठीत खत टाकून दिले. खत टाकत असताना घरून फोन आला होता. त्या मुलीला दवाखान्यात घेऊन जायचे. तर खतांचे काम पूर्ण करून मी घरी जाण्यासाठी निघालो. घरी येत असताना मला आपल्या शेतामध्येच नागराज दिसून आले. मुलीला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात आल्यानंतर सर्वात आधी डॉक्टरांनी तपासणी करून घेतली. नंतर औषधे लिहून दिली. औषधी घेऊन मी डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. नंतर घरी येण्यास निघालो. घरी आल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला व 3 वाजे